गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला हा एक उपाय तुमच्या घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतो. होय, कारण गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचा सण नाही, तर संपत्ती, सुख आणि समृद्धी घरात येण्याचा एक दिवस मानला जातो. असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला हा एक छोटासा उपायही महालक्ष्मीला प्रसन्न करतो. जर तुम्हालाही वाटत असेल की घरात पैसा टिकत नाही, सतत आर्थिक अडचणी येत आहेत, तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक खास उपाय नक्की करा. योग्य शुभमुहूर्तावर हा उपाय केल्यास तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होण्यास नक्कीच मदत मिळेल आणि घरात सुख समृद्धी वाढेल. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणता उपाय करावा आणि त्यासाठी योग्य शुभमुहूर्त कोणता आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊया यंदा गुढीपाडवा कधी आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 20 मार्चला सकाळी 4:52 ही तिथी संपेल. म्हणून गुढीपाडवा 19 मार्च 2026 ला म्हणजे गुरुवारला साजरा केला जाणार आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणजे खूप शुभ आहे. आता शुभ मुहूर्त काय, तर या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:51 पासून ते 5:39 पर्यंत असणार आहे. ही वेळ खूप पवित्र असते. या वेळेत ध्यान, जप किंवा लक्ष्मी पूजन केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुहूर्त आहे दुपारी 2:30 पासून ते 3:18 पर्यंत. हा विजय मुहूर्त आहे. गुढी उभारण्यासाठी आणि नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 6:29 पासून ते 6:53 पर्यंत गोधुली मुहूर्त आहे. ही वेळ गायी घरी परत येण्याची वेळ असते. या वेळेत पूजा किंवा गुढी उभारली तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर सर्वसाधारण पूजा किंवा गुढी उभारण्याचा उत्तम वेळ हा सूर्योदयानंतर किंवा सकाळी 7 वाजतापासून ते 10:30 पर्यंत असणार आहे. हा अमृत काळ आहे किंवा शुभ चौघडिया मुहूर्त असणार आहे. हा सर्वात जास्त शुभ मुहूर्त मानला गेलाय. मात्र गुढी उभारताना पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाच्या उजवीकडे आपण ही गुढी उभारावी. तिच्यावर कलश, नारळ, साखरेची गाठी, आंब्याची पानं, फुलं आणि लाल पिवळ्या रंगाची साडी बांधावी किंवा वस्त्र चढवावं. हे सगळं करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहावा. आता घरात लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता उपाय करावा ज्यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्याला त्याचा लाभ मिळेल, तर हा साधा सोपा उपाय आहे. ती म्हणजे लक्ष्मी पोटली. होय, घरात एक छोटे मातीचे किंवा तांब्याचे पात्र घ्यावे. त्यात 7 कवड्या, 11 हळद कुंकू लावलेले तांदळाचे दाणे, कमळगठ्ठ्याची माळ, एक छोटी लक्ष्मीची फोटो किंवा छोटे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे. त्यानंतर त्याला वरून लाल कापड बांधून मुख्य दरवाजाच्या उजवीकडे ठेवावे. त्याला संध्याकाळी दिवा लावून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. ही पूजा झाली की ते छोटं मातीचं भांड किंवा ते तांब्याचं पात्र दररोज तिथेच ठेवावं आणि रोज संध्याकाळी त्याला दिवा लावावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हा उपाय वर्षभर समृद्धी देणारा मानला गेलाय. यामुळे कधीही घरात पैशाची कमतरता भासत नाही. किती साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्ही सुद्धा करून पहा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका. त्यानंतर दुसरा उपाय कमळगठ्ठ्याची माळ आणि दान. होय, गुढीपाडव्याला कमळगठ्ठ्याची माळ घ्यावी. त्यावर 108 वेळा लक्ष्मी मंत्र जप करावा आणि त्यानंतर ही माळ लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ ठेवावी आणि दुपारी गरजू व्यक्तींना गूळ, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते, ती आपल्याकडे आकर्षित होते. हा सुद्धा अगदी साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणता लाभ झाला हे कमेंट करून नक्की शेअर करा. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी तुम्ही एक उपाय करू शकता, तोही अगदी साधा आणि सोपा आहे. ते म्हणजे या दिवशी 7 वस्तूंची खरेदी करून त्या घरात आणावे, ज्यामध्ये कमळाचं फूल, तांदूळ, हळद कुंकू, साखर, दूध, चांदी किंवा तांब्याचं भांड किंवा कवड्या या सगळ्या वस्तू पूजेनंतर घरात ठेवाव्या. हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलंय. या दिवशी या वस्तू घरात आणल्यानं घरात भरभराट होण्यास मदत मिळते. मग आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू घरात घेऊन या. त्यानंतर आणखी एक उपाय आहे, तोही अगदी साधा आणि सोपा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अंगणात रांगोळी काढावी. घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण ही रांगोळी काढावी. त्या रांगोळीमध्ये गूळ आणि हळद मिसळून कमळाची डिझाईन काढावी. त्याचबरोबर पूर्व दिशेला तेलाचा दिवा लावून ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. संध्याकाळी घरभर दिवे लावावे, विशेषतः तुळशीजवळ आणि लक्ष्मीच्या जागी आणि त्या रांगोळीजवळ आपण हा दिवा लावावा. यामुळे नक्कीच
तुम्हाला काहीतरी अनुभव जाणवतील. शिवाय राशीनुसार तुम्ही काही छोटे उपाय करू शकता. तर मेष राशीने हनुमान चालीसा या दिवशी आवर्जून वाचावी आणि गुळाचं दान करावं. वृषभ राशीने शुक्रवारी लक्ष्मी पूजा करावी, पांढऱ्या वस्तूचं दान करावं आणि गुढीपाडव्याला आवर्जून लक्ष्मीची पूजा करावी. मिथुन राशीने गुढीपाडव्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा घालावा, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. इतर राशींनी ज्योतिषी आणि पंचांगाकडून योग्य सल्ला घ्यावा. त्याचबरोबर पूजेच्या वेळी लक्ष्मीनारायण किंवा कुबेराची फोटो ठेवून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून पूजा करावी. नैवेद्याला पुरणपोळी करावी, शिरा करावा, फळं द्यावी. आरतीनंतर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. हे उपाय अगदी श्रद्धेनं आणि स्वच्छ मनानं केले तर घरात लक्ष्मी नक्कीच येईल आणि वर्षभर सुख समृद्धी राहण्यास मदत मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे सर्व उपाय करून पाहात, ज्यामुळे तुम्हाला पैसा, आरोग्य, सुख समृद्धी नक्कीच मिळेल आणि इच्छापूर्ती होण्यासही मदत मिळेल. मग यापैकी गुढीपाडव्याला तुम्ही कोणता उपाय करणार आहात हे कमेंट करून सांगा आणि या उपायाने झालेले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.